हा साडी हा शब्द कसा बनला असेल तर साडी प्रत्येकाला शंका येत असेल की साडी नेमका हा शब्द बनला कसा आहे। मंडळी व्हरायटीज तुम्हाला मिळते, साडी, सूट, लेंगा, किड्सवर, मेन्सवर, इथे नाही करपर्यंत सगळी व्हरायटीज मिळणार आहे। बॉक्सलाही असो मंडळी, साडी असो, सूट असो, कुठलाही असो, तो 12ही महिन्यात चालला तो चालतोच, कारण कपडे असे आहेत की आपल्याला वेअर करायला लागतातच। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये। इंडिया, भारत म्हणजे त्याच्यात सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळ्या जातीचे लोक असतात। तसं असतं की म्हणजे की जातीचे वेगवेगळे लोक असतात, वेगवेगळा पेहराव असतो, वेगवेगळ्यांचे म्हणजे ट्रेडिशनल, सिंपल सोबत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे साडी घालण्याचा प्रकार असतो। मंडळी साडी हा शब्द कसा बनला असेल तर साडी प्रत्येकाला शंका येत असेल की साडी नेमका हा शब्द बनला कसा आहे। मंडळी साडी हा साठी शब्दापासून तयार झालाय। साठी म्हणजे जो पट्टा असतो साडीचा, त्याच्यापासून साडीचं नाव तयार झाले, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे साडी। साडी या नावाचा अर्थ असा आहे की साडी म्हणजे ती जवळजवळ तुम्हाला, तर मंडळी पूर्वीच्या काळात काय असायचं ना की विदाऊट ब्लाउजच्या साडी वेअर करायचे, बरोबर। तर ते काय असायचं तर रवींद्रनाथ टागोर आहे, त्यांच्या वहिनींनी जे हे ट्रेडिशनल चालू केले आहे, तर साडी सोबत परकर नंतर ब्लाउज पीस याचं त्यांनी फॅशन आणलं आहे। तर त्या साडीचं प्रॉपर तुम्हाला मी सगळं डिटेल सांगणार आहे की नेमकं कसं तयार झाली आहे साडी। त्याच्यासाठी तुम्ही काय करा मंडळी, साडीचं पूर्ण तुम्हाला डिटेल्स मी आज सांगणार आहे। तर त्याच्यात तुम्हाला म्हणजे मगाशी म्हटली की साठीपासून शब्द तयार झालेला आहे। तर साठी शब्द हा पट्ट्यापासून म्हणजे पट्टा मांडला जातो, पट्टा आहे तो, तर त्या पद्धतीने साडी होते। आणि प्रत्येक राज्यात, प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेअर केली जाते। जसं महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर तेलंगणा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नेपाळ आहे, गोवा आहे, छत्तीसगड आहे, यूपी आहे, एमपी आहे, अशा वेगवेगळ्या स्टेट वाईज वेगवेगळ्या पद्धतीने वेअर केली जाते। म्हणजे पर्टिक्युलर जसं आपल्या महाराष्ट्रात काठपदर सिल्क असं चालतं, तसं साऊथ मध्ये कांजीवरम सिल्क, त्याच्यानंतर नेपाळमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कॉटनची जास्त डिमांड असते। म्हणजे की प्रत्येक साडीचं असं आहे मंडळी की साडी एकच आहे, शब्द पण एकच आहे, पण त्याची व्हरायटी ज्या लोकांनी बनवली आहे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या स्टेट वाईज बनवली, म्हणजे घालली जाते, म्हणजे वेअर केली जाते, त्या पद्धतीने वेअर केली जाते। प्रत्येकाच्या आपल्या पद्धतीने रीतिरिवाजानुसार वेअर करतात। साडी शब्द मी तुम्हाला मगाशी म्हटली मंडळी, साडी हा संस्कृती आपली पहिल्यापासूनच आहे। त्याच्यात लेडीज म्हणजे भरगच्च दिसते आणि परिपूर्ण दिसते, कारण साडी हा शब्द असं अगदी सुंदर आहे, दोन शब्दाचा आहे पण खूप सुंदर आहे। आणि साडी वेअर केल्यावर लेडीज एकदम सुंदर दिसते। तर त्याच्यासाठी मंडळी तुम्ही साडीचं पण कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता। जसं तुम्हाला मी मगाशी म्हटली की नेपाळमध्ये कॉटनची साडी चालते, आपल्याकडे सिल्कची साडी चालते, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू गुजरातमध्ये इकत पटोला चालते। असे वेगवेगळ्या स्टेट वाईज वेगवेगळ्या कलेक्शन आपल्या पद्धतीने वेअर केले जातात। तर आता फंक्शन येत असतात, त्याच्यात फक्त साडी वेअर केली जाते। ड्रेसेस घालतात, मुली घालतात, पण लेडीज लोक साडी जास्त प्रिफर करतात। त्याच्यात अगदी सुंदर दिसते लेडीज लोक, त्याच्यात तुम्हाला लग्नाचं फंक्शन असो किंवा काही प्रोग्राम असो, आणि आपले 12ही महिने, 2 महिने, 3 महिन्यात प्रोग्राम येत असतात, तर त्याच्यात साडी जास्त वेअर केली जाते। तर मंडळी तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जोडून बिझनेस करू इच्छिता तर नक्की तुम्ही जालान मेगा मार्ट मध्ये या। इथे सगळी व्हरायटी तुम्हाला मिळते, साडी, सूट, लेंगा, किड्सवर, मेन्सवर, इथे नाही करपर्यंत सगळी व्हरायटीज मिळणार आहे। बॉक्स पॅकिंग पण तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला मगाशी म्हटली मी, अगदी ब्लाउज सोबत तुम्हाला सगळी व्हरायटी तिथं मिळणार आहे, ब्लाउज सोबत सगळी व्हरायटी दिली जाते। कॅटलॉग पीसेसची पण व्हरायटीज आहे। कॅटलॉग पीसेस असं आहे ना की त्याच्यात तुम्ही चांगली मार्जिन कमवू शकता। तर तुम्हाला साडीची व्हरायटी एकापेक्षा एक मिळते। जॉर्जेट झालं, शिफॉन झालं, वेटलेस झालं, कॉटन झालं, कॉटन सिल्क झालं, सगळ्या प्रकारच्या साडीची व्हरायटी तुम्हाला इथे मिळते। पण प्रॅक्टिकली तुम्हाला इथे यावं लागतं। कसं तुम्ही येऊ शकतात, सुरत स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर आहे, सरळ रघुकुल टेक्सटाईल मार्केट आहे, 17 नंबर लिफ्टने सरळ 4थ्या फ्लोअर तुम्हाला जालान मेगा मार्ट दिसणार आहे। तर या साईडला बघू शकता लाईव्ह कस्टमर पण आले। तर तुम्ही मंडळी एका रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जोडून आपला बिझनेस स्टार्ट करू इच्छिता तर नक्की तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा। तुम्ही नाही येऊ शकत तर घरी बसल्या पण तुम्ही हे सगळे कलेक्शन मागू शकता, कारण सगळ्या व्हरायटीज खूप सुंदर आहे। आणि जे पण व्ह्युअर्स आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्ही एकदा इथे या, एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की सगळे प्रोडक्ट आवडतील। आणि साडीचा बिझनेस म्हटला मंडळी ती 12ही महिने चालत असतो, असं नाही की साडीचा म्हणजे बिझनेस कुठलाही असो मंडळी, साडी असो, सूट असो, कुठलाही असो, तो 12ही महिन्यात चालला तो चालतोच, कारण कपडे असे आहेत की आपल्याला वेअर करायला लागतातच। जसं मॅचिंग साठी तुम्हाला हवं असेल किंवा साडी हवी असेल किंवा सूट हवे असेल किंवा कुर्ती हवी असेल, हे कसे आपल्याला लागतातच। त्याच्यासाठी डेली वेअर साठी असो किंवा रोज हवं असेल तर लागतातच आपल्याला। त्याच्यामुळे काय असं ना, बिझनेस कुठलाही असो मंडळी,
फक्त आपली मनाची इच्छा असली पाहिजे. काय असताना बिझनेस करायचा म्हटलं, छोटा असो मोठा असो, कुठलाही बिझनेस असतो. कारण काय असं प्रत्येकाला हक्काचं आपलं काहीतरी गोष्ट हवी असते. प्रत्येकाला हवं असतं की आपली स्वतःची पर्टिक्युलर एक गोष्ट हवी जी आपली हक्काची असेल, त्याच्यासाठी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू इच्छिता. आणि त्याच्यात पर्टिक्युलर जर साडीचं ठेवलं तर अगदी सुंदर असतं. साडीचं कसं माहिती का, संस्कृती आहे आपली. साडी आपल्याला म्हणजे पूर्वत काळापासून चालत आली ही साडी आहे. तर त्याच्यात साडीत तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळतात, वेगवेगळे डिझाईन पॅटर्न मिळतात. आणि डिझाईन पॅटर्न ते कधीच जुने नाही होत. ते डिझाईन पॅटर्न तुम्हाला नवीन नवीन अपडेट करून येतात. आता पूर्वत काळी तर म्हणजे लॉंग स्लीव्ह मध्ये वेअर करायची ब्लाऊज पीस, तर आज पण ती ट्रेडिशनल म्हणजे ते आता कलेक्शन आता लेडीज लोक समोरून मागतात की रेडीमेड ब्लाऊज आम्हाला फुल स्लीव्ह मध्ये पाहिजे. आणि साडीचं म्हणजे असं झालंय म्हणजे वेगवेगळ्या स्टेट वाईज वेगवेगळ्या पद्धतीने पण वेअर केली गेली, प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे घालत गेले. त्याच्यामुळे साडीचे पण जसे कलेक्शन बदलत गेले तसे अपडेट पण होत गेले. त्याच्यासाठी बिझनेस करा साडीचा. साडी तुम्हाला अगदी मॅन्युफॅक्चर रेट मध्ये इथे मिळणार आहे जालन मेगा मार्ट मध्ये. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पण परचेसिंग करू शकता. एकदम ट्रस्टेबल कंपनी सोबत जुळत आहात मंडळी. अजिबात घाबरू नका. साडी, सूट, लेहंगा, किड्सवर, मेन्सवर, इथेनिक वेअर पर्यंत सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका छताखाली मिळतात. तर मंडळी, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणार अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात नका विसरू. आणि मंडळी, बिझनेस करायचा असेल तर एका ट्रस्टेबल कंपनी सोबत जुडा. अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नमस्कार.